मैत्रिणींनो नमस्कार. पाटील भाग्यश्री क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे आपला फ्री ब्लाऊज क्लासचा 8वा दिवस आणि आज आहे आपलं फोरटक्स ब्लाऊजचं संपूर्ण शिलाई एकदम स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर साऱ्या फिनिशिंगसाठी टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे आणि 15 मेपासून आपला ब्लाऊज आणि ड्रेसचा क्लास सुरू होतो आहे. जर तुम्हालाही त्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा. चला तर आता चिटकवून मी घेतलं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना. स्लीव्जला बॉटमला फिनिशिंग देऊन नेहमीप्रमाणे सुद्धा मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला अटॅच करून. क्रॉस पट्टीलाही सेम जसं की आपण कटोरी ब्लाऊजमध्ये बघितलं सेम फिनिशिंग देऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे आणि बॅक पार्टसुद्धा मी अटॅच करून एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला आहे. तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत. हे जे टक्स मी आता इथं मार्किंग केलेले आहे त्या टक्सवरती आपण स्टिच टाकून घेऊ. मी सिंगल सिंगल टाकेल पण तुम्हा सगळ्यांना डबल डबल टाकायचे आहे. बघा जशी पण ही लाईन जात होती सेम लाईनवरती स्टिच टाकून घ्यायची आहे. सेम आता खालचा टक्स तर बघा किती परफेक्ट असे टक्स टाकून झाले आणि पफ सुद्धा बघा किती छान मिळाला. तर आता इथं ना तुम्हाला प्रेस करायची. ओके, हे जे टक्स आहेत यांना प्रेस करून घ्यायची. प्रेस केल्यानंतर एकदम परफेक्ट फिनिशिंग येते. तुमच्याकडे जो प्रेससाठी पिलो असेल ना तो पिलो घ्यायचा आणि हे सगळं जे आहे त्यांना छान प्रेस करून घ्यायची. स्टिच बसून जाते आणि फिनिशिंग छान दिसते. जसं या पार्टवरती आपण हे टक्स टाकून घेतले सेम दुसऱ्या पार्टवरती मी आता टक्स टाकून घेते. सेम दुसऱ्या साईडलाही टक्स टाकून झाले आणि दुसऱ्या साईडचा पफ सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान मिळाला आहे. आणि टक्स पण बघा फोर टक्स किती प्रॉपर दिसत आहे. आपलं जर कटिंग परफेक्ट असेल काही गोष्टी स्टिचिंगमध्ये डिपेंड करतात. स्टिचिंग परफेक्ट असेल तर फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात कटिंग करताना वेगळं करतात. स्टिचिंग करताना जिथं 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे तिथं अर्धा घेतात. जिथं अर्धा घ्यायचं आहे तिथं 1.5 घेतात. गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग देत नाही. शोल्डर जॉईन करताना कमी जास्त करतात. स्लीव जॉईन करताना स्टिच व्यवस्थित येत नाही. तरीसुद्धा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. ओके, आता क्रॉसपट्टी अटॅच करायची. ही इकडची इकडे अटॅच होईल, ही इकडची इकडे अटॅच होईल. चला तर अटॅच करूया.
बघा एकदम परफेक्ट पद्धतीने जॉईन झाली। आता जी पण एक्स्ट्रा आपली क्रॉस पट्टी उरलेली आहे ती आपण कट करून घेऊ। तर बघा ही हुकाय पट्टी आहे, दोन्ही साईडची हुकाय पट्टी आपण चेक करून घेऊ इक्वल आहेत का। तर एकदम प्रॉपर आहेत। उजव्या हाताला जो पार्ट येतो त्याला हुक पट्टी लागेल, डाव्या हाताला जो पार्ट येतो त्याला आय पट्टी लागते। तर हुक पट्टीसाठी 2 इंचाची एक पट्टी घ्यायची, खालच्या साईडने पट्टीला फोल्ड करा, एक स्टिच टाकायची, स्टिच टाकून पट्टी बाहेर पलटी करायची, दाबटीप टाकायची आणि पाठीमागे 2 वेळा फोल्ड करून सांगितलेल्याप्रमाणे पट्टी अटॅच करून घ्या, जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते सेम प्रोसेस। एक्स्ट्रा उरलेली पट्टी कट करा। बघा हुक पट्टी किती परफेक्ट फिनिशिंगने अटॅच करून झाली। आता आय पट्टी 2.25 इंचाची आय पट्टी घेतलेली आहे सिंगल, त्यासाठी ब्लाउज उलटा करायचा, फोल्ड पट्टी खाली फोल्ड करायची, एक स्टिच टाकायची, बाहेरच्या बाजूने दुमडून व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे पट्टी अटॅच करा। हुकाय पट्टी अटॅच करून झाली। आता आपण चेक करूयात इक्वल आहे का ते। तर बघा एकदम परफेक्ट इक्वल आहे। थोडी नॉर्मल जे पण एक्स्ट्रा दिसतंय ते कट करून घ्यायचं। आता बघा इथं तुम्हाला एक पॉईंट सांगते, जे कोणी नवीन शिकत असतात ना त्यांना एक कन्फ्युजन होऊन जातं। ते काय करतात, मग हुकाय पट्टी फिटिंग साईडला लावून घेतात, झालंय असं न्यू स्टुडंट सोबत। तरी फिटिंग बाजू आहे म्हणजे मुंड्याची बाजू, हे बघा, आणि ही गळ्याची बाजू। तर गळ्याच्या साईडला चेक करूनच हुकाय पट्टी इकडे अशी लावायची, ह्या साईडला नाही। आता इथून ना आपण मुंड्याचा आकार थोडा व्यवस्थित राऊंड मध्ये सेट करून घेऊ। हे बघा प्रॉपर राऊंड मध्ये आला, इकडचा ऑलरेडी राऊंड मध्येच आहे, याला सेट करायची गरज नाही। ओके, एकदम प्रॉपर। आता आपण पाठीमागे बॅक पार्टचे साईड पार्ट चेक करूया। तर बघा खाली एवढं उरतंय, ओके चला, म्हणजे आपल्याला 1.5 इंच कट करावं लागेल, कारण हे बघा हा जो टक्स आहे, मी तुम्हाला बोलली होती कटिंग करताना की कधीही मोजताना हा टक्स मोजायचा। आता मी हा टक्स मोजला नव्हता म्हणून मला इकडे थोडं एक्स्ट्रा उरतंय, पण काही हरकत नाही,
मी करेल मॅनेज. आता मी इथं टक्स टाकून घेते. ओके, इथून हे टक्स टाकून घेईल आणि टक्स टाकल्यानंतर नेहमीप्रमाणे आधीच्या 2 ब्लाऊज प्रमाणेच आपण ह्या ब्लाऊजमध्ये पण पाठीमागे पट्टी अटॅच करून घेऊ खाली बॉटमला. हे बघा किती परफेक्ट पद्धतीने टक्स पण किती सरळ आले, असेच तुमचे टक्स पण सरळ आले पाहिजे. आणि पाठीमागे पट्टीची फिनिशिंग बघा किती प्रॉपर आली. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकतात अस्तरच्या साईडने दोन्ही साईडने टक्सची फिनिशिंग पण अशी फिनिशिंग तुमची आली पाहिजे ब्लाऊजमध्ये. आता आपण परत एक वेळा साईड पार्ट चेक करून घेऊ. जर काही उरत असेल तर आपण ते मुंड्याच्या साईडने कट करून घेऊ. येस तर बघा इथून 1.5 इंच एक्स्ट्रा होत आहे. मी काय करेल मग दोन्ही साईडने इथून 1.5 इंच कट करते. पाठ हा असा सरळ ठेवायचा, त्यावरती फ्रंट पार्ट उलटे ठेवायचे. नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा की गळ्याकडची बाजू गळ्याकडे आहे का चेक करा. शोल्डर जॉईन करूया. बघा शोल्डर पण किती प्रॉपर आले, एकदम छान पद्धतीने शोल्डर सुद्धा जॉईन करून झाले. आता आपण गळ्याला फिनिशिंग देऊन घेऊ. गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी नेहमीप्रमाणे क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे आणि क्रॉस पट्ट्या कट करून एक साधी पट्टी तयार केली. ओके, स्ट्रेट एका साईडने फोल्ड आहे. आता इथून आपण अटॅच करून घेऊ. कट्स देऊन झाले की पट्टी बाहेर दुमडून दाबटीप टाकायची.
ब्लाऊज पलटी करायचा आणि इथून आपल्याला ही पट्टी पाठीमागे दुमडून एक स्टिच टाकून घ्यायची आहे. हे बघा किती परफेक्ट पद्धतीने पट्टी अटॅच करून झाली. सेम सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा पट्टी अटॅच करा आणि ही जे एक्स्ट्राचे धागे वगैरे असतात ना ते लगेच कट करत जायचं. आणि नेकचा शेप पण तुम्ही बघा जसाच्या तसाच आहे. आपला नेकचा शेप सुद्धा अजिबात चेंज झालेला नाहीये. बऱ्याच जणांचा नेकचा शेप चेंज होतो स्टिचिंग करताना. आता स्लीव जॉईन करून घेऊ. स्लीव जॉईन करण्यासाठी जो पण स्लीवचा खोल भाग असेल, आता खोल भाग पाठीमागे जातोय पण खोल भाग कधीही पुढे आला पाहिजे, म्हणजे ही स्लीव आपली इकडे जॉईन होईल. कारण बघा हा जो खोल भाग आहे स्लीवचा हा पुढे येतोय. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि लावायच्या आधी कधीही स्लीव जी रीचेक करायची असते. सेम सांगितलेल्याप्रमाणे दुसऱ्या साईडचे स्लीव्ज आपण जॉईन करून घेऊ. दोन्ही साईडच्या स्लीव जॉईन झाल्या आहेत. आता फिटिंग आहे. ओके, तर फिटिंग करण्यासाठी तुम्हाला सांगितलंय, आपण ऑलरेडी 2 ब्लाउजमध्ये बघितलं, इथून आतमध्ये 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. आता मला नेहमीची सवय आहे म्हणून मी डायरेक्टली अशी अंदाजे लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घेते. बघा 1.5 इंच तुम्ही मेजरमेंट टेपने मोजून घ्या. 1.5 इंच आणि 1.5 इंच जेव्हा तुम्ही इथून मार्क करता तिथून तुमची फायनल फिटिंग असेल. हे बघा लाईन एकदम सरळ. ओके, इथून बरोबर 1.5 जे लाईन मार्क केल्या दोन्ही साईडला स्टिच टाकून घ्या आणि उरलेलं जेवढं पण मार्जिन आहे तिथं कितीही स्टिच तुम्ही टाकू शकता. आता इकडे मागे पुढे झालेलं असतं ना त्याला इक्वल कट करून ओव्हरलॉक करून घ्यायचं. खूप छान फिनिशिंग येते. ओके, ओव्हरलॉकची मशीन नसेल तो कवर शिलाई टाका. कवर शिलाई कशी टाकायची ते तुम्ही एखादा व्हिडिओ बघा किंवा तुम्हा सगळ्यांना आयडिया असेल तर तशी टाका. क्लिअर? येस. आता उरलेल्या मार्जिनमध्ये हव्या तेवढं स्टिच तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे टाकून घेऊ शकता. बाहीचे जॉईंट बघा, आपले बाहीचे जॉईंट प्रत्येक याच्यामध्ये इक्वल आलेले आहेत. प्रत्येक ब्लाऊजमध्ये एकही ब्लाऊजमध्ये आपले बाहीचे जॉईंट मागे पुढे नाही आहेत. ओके, हे बघा, बघू शकता, दिसतंय का तुम्हाला बाहीचे जॉईंट? हे बघा बाहीचे जॉईंट. ओके, प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपले इक्वल आलेले आहेत. आणि ही जी कमरेच्या साईडला फिटिंगची लाईन असते इथं पण तुमचं खालीवरती होत असतं तर बघा किती इक्वल आलंय, थोडा सुद्धा डिफरंट नाही. अशा पद्धतीने आपला आजचा हा फोरटक्स ब्लाऊज सुद्धा कंप्लीट झालेला आहे.
तर हे बघा, अशा पद्धतीने आपला फोरटक्स ब्लाऊजसुद्धा कंप्लीट झाला. पाठीमागे पण तुम्ही बघू शकतात किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे. पाठीमागे सुद्धा खूप सुंदर फिनिशिंग आहे. तर तुम्हीसुद्धा लवकर आपले क्लासमध्ये शिकवले गेलेले सर्व ब्लाऊज ट्राय करा. व्हॉट्सअपला भरपूर फोटो येतात, मेसेज येतात, खूप छान छान मला शुभेच्छा देतात. सो यूट्यूबलाच तुम्ही कमेंट ॲड करा. आणि 15 तारखेपासून आपला ब्लाऊज ड्रेस क्लास सुरू होतो आहे प्रोफेशनल. त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला लाईफ टाईमसाठी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आणि लवकरच आपली ते बॅच पण फुल होईल. 40पेक्षा जास्त ॲडमिशन ऑलरेडी झालेले आहेत. जर तुम्हालाही रजिस्ट्रेशन करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसेल, व्हॉट्सअपला मेसेज करा, डिटेल्स मिळेल. चला तर आता आपण थांबूयात आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.